म्हणजे दिवाळी उलटून महिना गेला की कडाक्याची थंडी पडायला सुरुवात होती. अंग गरम ठेवायला खोराकात वाढ होऊ लागते. लोक खराटा पार्टीकडे बोलू लागतात. आता हे झालं सामान्य लोकांचं शौक. पण आपण थेट जाऊया आपल्या विषयासंदर्भातल्या लोकांच्या शौककडे. थंडीचा पारा वाढला आणि डिसेंबर महिना उजाडला की बैलगाडा शौकीनांना आस लागते ती पंढरीची. बैलगाड्याच्या पंढरीची म्हणजेच पुशेगावच्या हिंद केसरी मैदानाची. आषाढीला कसं वारकऱ्याला विठुरायाची ओढ लागते, अगदी तसंच काहीसं महाराष्ट्रातल्या सगळ्या बैलगाडा प्रेमींना आस लागते ती पुशेगावच्या मानाच्या हिंद केसरी मैदानाची. कारण इथला गुलाला गाव घेतला की येणारं पुढचं वर्ष आपली बैल सगळ्या शर्यतीत जोमानं बाजी मारणार असा सगळ्या बैलगाडा शौकीन आणि मालकांचा विश्वास असतो. त्यामुळे इथली शर्यत जिंकणं हे प्रत्येक बैलगाडा मालकाचं स्वप्न असतंय की इथला गुलाल आपल्या अंगा खांद्यावर खेळायला पाहिजे. आता सांगायचा मुद्दा काय, तर यंदा सुद्धा श्री सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त होणाऱ्या पुसेगावच्या मानाच्या हिंद केसरी मैदानाचं आयोजन झालेलं आहे. म्हणूनच ह्या बैलगाड्यांच्या होणाऱ्या जंगी शर्यती कधी आहेत, त्यांचं नियोजन नेमकं कसं असणार आहे, बक्षिसात ह्या वर्षी नेमकी किती रुपयांची लयलूट केली गेलेली आहे, सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडई पुसेगाव म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे एक टेकडी आणि टेकडीवर बसलेली ती लोकांची भयानक गर्दी. इतकी गर्दी की जमिनीवरची टिचभर माती सुद्धा दिसणार नाही. टेकडीवरून खाली बघितलं की खाली दिसतं बैलगाडा शर्यतीचं आखीव रेखीव सुंदर असं मैदान. मैदानात पडणाऱ्या मानाच्या फायनलच्या 12 बैल जोड्या आणि मैदानाच्या चहूबाजूनं लोकांचा घनदाट जनसागर. म्हणजे ही गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या मानाच्या पहिल्या हिंद केसरी मैदानाची. मागच्या वर्षी याच मैदानात हरण्या आणि घरणिकीचा राजा या बैलजोडीनं हिंद केसरी किताब पटकवला आणि इथला गुलाल माती घेतला. यंदाही श्री सेवागिरी महाराजांच्या 78व्या पुण्यस्मरणानिमित्त या जंगी शर्यतींचं आयोजन करण्यात आलंय. या वर्षी हे आयोजन 16 डिसेंबर 2025 रोजी बैल बाजारा शेजारी दहिवडी रोड पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा इथं आयोजित करण्यात आलाय. पहिला फेरा सकाळी ठीक 7 वाजता सोडला जाणार आहे. तर मंडळी 7 डिसेंबर पासून या बैलगाड्यांची नोंद ही ऑनलाईन पद्धतीनं येणाऱ्या पहिल्या 1201 इतक्याच गाड्यांसाठी असणार आहे. एक बैलगाडी एकदाच नोंदवली जाईल. बैलगाडा नोंदवताना दोन्ही मालकांचं आधार कार्ड, दोन्ही बैलांची नावं आणि फोटो नोंदणी करणाऱ्याकडे पाठवणं बंधनकारक आहे. मंडळी गटाच्या चिठ्ठ्या सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 नंतर सगळ्यांदेखत ऑन कॅमेरा युट्यूब लाईव्ह पद्धतीनं पेटीतून काढल्या जाणार आहेत. यावर्षी गाडा पळवण्यासाठी प्रवेश फी ही 2000 रुपये इतकी असणार आहे. एवढं सांगूनही आता काय अडचण असल्यास अधिक संपर्कासाठी काही नंबरची यादी आम्ही तुम्हाला स्क्रीनवर देत आहोत. त्यावर तुम्ही संपर्क करून तुमचे प्रश्न विचारू शकता. मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आपण आपल्या विशेषभरीच्या युट्यूब चॅनलवर करणार आहोत. आता बोलूयात आपण शर्यतीच्या नियम आणि अटींकडे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बैलगाडा मालकांनी शर्यतीसाठी बैलांसह सकाळी 6 वाजता मैदानात उपस्थित राहणं बंधनकारक आहे. सुट्टीच्या ठिकाणी सुट्टी मेकरचा अथवा बैलाचा पाय सुट्टी रेषेच्या पुढे असल्यास त्या गाडीला निकाल दिला जाणार नाही. बैल मालकाला आपल्या स्वतःच्याच नावावर गाडी पळवावी लागेल. गाडी पळून आल्यावर पावती नंबर, मालकाचं नाव आणि बैलाचा फोटो पाहूनच नंबर टाकला जाईल. लॉबी टच गाडीला निकाल दिला जाणार नाही. बैलाचा जो वय पुढे असेल त्यालाच निकाल दिला जाईल. पंच कमिटीने दोन्ही बाजूचे कॅमेरे पाहून दिलेला निर्णय अंतिम राहील. आणि प्रेक्षकांसाठी विशेष नियम. जमलेल्या प्रेक्षकांनी बैलगाडा शर्यती स्वतःच्या जबाबदारीवर पाहाव्यात. अपघात, जीवित किंवा वित्तहानी झाल्यास त्याला देवस्थान ट्रस्ट किंवा आयोजक जबाबदार राहणार नाही. कॅमेरा धारकांनी परवानगीशिवाय आपला ड्रोन उडू नये आणि तसं आढळून आल्यास त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. याची खबरदारी कॅमेरामॅननं घ्यावी. दिलेल्या सगळ्या नियमाची अंमलबजावणी करणं जसं आयोजकांचं काम आहे, तसंच नियम पाळणं हे देखील बैलगाडा शौकीनांचं आणि बघायला येणाऱ्या बैलगाड्या प्रेमींची जबाबदारी आहे. तर बघा मंडळी, आता वळूयात आपण बक्षिसांकडे. यावर्षी पुशेगावच्या हिंद केसरी मैदानात बक्षिसाचा पेटारा मजबूत भरलेला आहे. प्रथम क्रमांकाच्या ड्रायव्हरला यावर्षी श्री सेवागिरी हिंद केसरी ड्रायव्हर या किताबानं सन्मानित करण्यात येणार आहे. 1 ते 12 क्रमांकाच्या विजेत्या बैलजोड्यांना प्रत्येकी 2 ढाली देऊन सन्मानित केलं जाईल. प्रत्येक सेमीफायनलमध्ये 2 नंबर करणाऱ्या प्रत्येक गाडी मालकाला उत्तेजनार्थ सन्मान चिन्ह दिलं जाईल आणि तसेच मानाच्या हिंद केसरी बैलजोडीला सन्मान चिन्ह दिलं जाईल.
बैलगाडी क्षेत्रात रकमी बक्षिसांची मेजवानी आपण दरवेळेस पाहतच असतो. पुसेगावच्या या वर्षीच्या मैदानात रकमी बक्षिसेत वाढ झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे यावर्षी प्रथम क्रमांकानं जिंकणाऱ्या हिंद केसरी बैल जोडीला 2,78,000 रुपये बक्षीस मिळणार आहे, तर दुसऱ्या येणाऱ्या बैल जोडीला 1,71,078 रुपये मिळणार आहेत. तर मंडळी तिसऱ्या येणाऱ्या बैल जोडीला 1,51,078 रुपये म्हणून मिळणार आहेत. त्यानंतर चौथा क्रमांक पटकावणाऱ्या बैल जोडीला 1,25,078 रुपये, पाचव्या क्रमांकाला 1,78,000 रुपये, सहाव्या क्रमांकाला 75,078 रुपये, सातव्या क्रमांकाला 50,078 रुपये, आठव्या क्रमांकाला 40,078 रुपये, नवव्या क्रमांकाला 30,078 रुपये, दहाव्या क्रमांकाला 20,078 रुपये, 11व्या नंबर पटकावणाऱ्या बैल जोडीला 15,078 रुपये आणि 12व्या नंबरला येणाऱ्या जोडीला 11,078 रुपये रकमी बक्षीस मिळणार आहे. स्पर्धेची पूर्णपणे जय्यत तयारी झालेली असून महाराष्ट्रातले असंख्य बैलगाडा मालक चालक आता सुसज्जतेने तयार झालेले आपल्याला दिसून येत आहेत. या स्पर्धेची संपूर्ण माहिती मंदिराचे मठाधिपती परमपूज्य श्री महंत सुंदरगिरीजी महाराज पुसेगाव व तेथील समस्त ग्रामस्थ व चेअरमन श्री संतोष गुलाबराव वाघ तसेच ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर श्री सुरेश सर्जेराव जाधव, मान्य रणधीर सुभाषराव जाधव, मान्य संतोष मुकुटराव जाधव, मान्य सचिन हिंदूराव देशमुख व मान्य गौरव रायसिंग जाधव यांनी दिलेले असून मंदिर यात्रा कमिटी हे मैदान जाहीर करत आहे. अनेक नामांकित बैलगाडा मालक आपले बैल या हिंद केसरीच्या किताबासाठी मैदानात उतरवणार आहेत. त्यामुळे यंदाचा हिंद केसरी किताबाचा मानकरी कोण असणार याबद्दल आता सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे. बाकी या अशा मोठ्या उत्साहात हे मैदान अगदी जोमानं आणि अगदी ताकदीनं पार पडणार असून कुठली बैलजोडी बाजी मारणार हे आता पाहावं लागेल. मंडळी, यावर्षी टेकडीवर बसून गाड्या बघायला तुम्ही उत्सुक आहात का? कुठली बैलजोडी यावर्षी हिंद केसरी किताब पटकावेल हा मला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.